चला जसा पहिला चेंडू पडेल 12th मॅन लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा, अन्यथा पॅनल्टी डायरेक्ट दिली जाईल. काल एका संघाने पॅनल्टीचा भुर्दंड भोगलाय. जर आपल्याला जर भुर्दंड भोगायचा नसेल तर आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असा खेळाडू पाठवा ज्याला सर्व खेळाडूंची नावे माहीत असतील. असा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण मोठी लीग आहे, मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती असणाराच खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि असं आपण पाहतोय संत बाळूमामा वॉरियर्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सन स्पोर्ट्स करो या मरो डू ऑर डायचा मुकाबला दोन्ही संघासाठी आपण पाहतोय. डू ऑर डायचा मुकाबला झाला. हॅलो 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 एका बाजूला आपण पाहिलं तर पाटण तालुक्याचा चिकू वंडर बॉय, पाटण तालुक्याचा पृथ्वीराज यादव, तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य 32 शिराळ्याचा एक अष्टपैलू खेळाडू, नाव त्याचं अमर गायकवाड, गाव त्याचं फुपिरे, फुपिरे गावचा हा सितारा अमर गायकवाड. क्रिकेटसाठी सर्वस्व, जसा सतीश सनस तसा अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळतो. जिथे जिथे मॅच तिथे तिथे अमर गायकवाड हजर. म्हणजे सतीश सनसने जर पाहिलं ना तर आज त्याचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या आपण कॉम्बॉक्समधून पुन्हा एकदा देऊयात सहर्ष सहर्ष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. करो और मरोचा मुकाबला दोन्ही संघासाठी. जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हारणार तो 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार. कोणता संघ असेल? आपण जर पाहिलं या गटामध्ये तर 70% चान्सेस स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स या संघाने आपले 70% चान्सेस कन्फर्म केलेत. आता दुसरा 70, जवळजवळ 70 नाही तर 90% चान्सेस त्यांनी कन्फर्म केलेत. स्वामी समर्थ AP संघ 2 सामने खेळले, दोन्ही सामने त्यांनी जिंकलेत आणि जवळजवळ 90% त्यांनी क्वालिफिकेशन तय केलंय. आता पाहूया, त्यांचा एक सामना अजून देखील शिल्लक आहे. साखळी सामन्यातील शेवटचा सामना त्यांचा असेल यानंतर, तो म्हणजेच ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी विरुद्ध स्वामी समर्थ AP असा यानंतर होणार सामना. करो या मरो मुकाबला. शिवराज सरांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. आमचे किरण सर टाइमर सेट करतील. किरण फनसे आमचे ऑफिशियल स्कोरर. 10:50 पहिला चेंडू. अप्रतिम असा चेंडू, वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. अप्रतिम असा वेग वेग आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर आपण व्यासपीठाच्या समोर जर पाहिलं ना तर जे सहभागी संघ आहेत ना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये, त्या सर्व संघांचे फ्लॅग आणि मध्ये आपला पश्चिम महाराष्ट्राचा फ्लॅग झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय आपण IPL मॅचेस खेळतोय की काय असा फील आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या समोर प्रत्येक संघाचा फ्लॅग आणि मध्ये आपला पश्चिम महाराष्ट्राचा फ्लॅग पाहायला मिळतो. कुठेतरी एलिव्हेशन फर्स्टला आहे. करो मरोच्या मुकाबल्यामध्ये पृथ्वीराज यादव बॅक टू द गाऊट. पहिला धक्का, पहिला आदरा, मोठा मासा गळाला लावलाय. शरद कोंडाळकर नाम तर सुनाई होगा. डोळ्याला इंजरी झाली होती, मात्र क्रिकेटपासून दूर राहिलो म्हणून माझं क्रिकेट संपलं नाही. सराव केला, मैदानात उतरला, जोशात उतरला आणि सन स्पोर्ट्स या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण त्याला पाहतोय. अप्रतिम असा खेळ. आता मात्र नवीन खेळाडू कोणता येईल पृथ्वीराज यादवची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय. कॅप्टन 26 अतुल भालेकर. अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शांत संयमी असा खेळाडू. डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडामध्ये साखर ठेवणारा हा खेळाडू अतुल भालेकर, कॅप्टन 26 या नावाने प्रचलित आणि पाटण तालुक्याचा मलिंगा म्हणून त्याची ओळख असा अतुल भालेकर आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम असा गॅप भेदलाय. खेळाडू तैनात जरूर आहे डीप मध्ये. तोपर्यंत सिंगल धाव. धावांचा श्रीगणेश झालाय. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आता आलाय अमर गायकवाड. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी साथ त्यांनी दिली होती शेवटच्या मॅच मध्ये पृथ्वीराज यादवला. आता मात्र संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळावं लागेल. अमरला आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. अमर गायकवाडचा विचार केला तर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळलेला हा खेळाडू आहे.
इनसाइड आउट फटका, अप्रतिम असा फटका. शिवराम सरांचा इशारा येतोय, इट्स अ मॅक्सिमम. षटकार. अमरने दाखवून दिला माझ्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंग स्ट्रोक कसे खेळायचं अप्रतिम असं पाहायला मिळते आपल्याला अमर्सच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट डिलिव्हरी सांगता सुरेख असा चेंडू. काचेची संधी, चेंडू पडला, काटा बदलला, यष्टीरक्षकाच्या हातात गेला, कुठेतरी बॅकअप खराब असं पाहायला मिळत आहे. जिथे एक धाव होती तिथे मात्र बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. कुठेतरी शरद कोंडाळकर नाराज असेल. गेम मध्ये राहा, करो या मरोची मॅच आहे. आता नाही तर परत 365 दिवस या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागेल असं मात्र शरद कोंडाळकर सांगतोय. मॅच मध्ये राहा, मॅच मध्ये राहा असं सांगतोय शरद कोंडाळकर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आज आपण जर पाहिलं तर ओमसाई एमटीचे सर्व अक्षय शेठ म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आज 3 दिवसीय ह्या स्पर्धेला त्यांचं सुरेख असं नियोजन लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद अक्षय शेठ म्हात्रे यांच्या मालकीचा संघ ओमसाई एमटीसी चॅनल, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मराठी माणसाला पुढे घेऊन जा. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतोय. राजेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण जर विचार केला तर कॅप्टन 26 अतुल भालेकर. एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. 1 2 1 2 3 खेळाडू 1 2 3 करत नजर जमवून ठेवली आणि कॅप्टन 26 अतुल भालेकर बॅक टू द डगआउट. आता पाहिलं तर आपण विचार केला संत बाबा स्पोर्ट्स या संघाचा तर 1.1 चेंडू झालाय, 9 धावा धावसंख्येवर आणि गडी बाद झाले ते म्हणजेच 2 मोठे मासे गळायला लागले ते म्हणजेच अतुल भालेकर कॅप्टन 26 आणि त्याचबरोबर पृथ्वीराज यादव. आणि आता मैदानात एंट्री कोणाची होती तर वेल फिनिशर आणि आजचे बड्डे बॉय सतीश बबन सनस यांची एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस आपण पाहतोय. हॅलो 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 हॅलो. चला मॅच चालू ठेवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये आजचा बर्थडे बॉय, वाईचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहेच आणि आजचा बर्थडे बॉय सतीश बबन सनस वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख तोच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये त्याला प्राचारण केलंय आणि आज त्याचा दिवस आहे की नाही आहे, कारण मॅचच्या आधीच थोडासा कुठेतरी नर्वस पाहायला मिळाला होता, प्रेशर होतं, दडपण होतं, कारण करो या मरोची मॅच त्याला खेळायची आहे आणि अशाच मॅचमध्ये मात्र त्याचा परफॉर्मन्स अप्रतिम असतो. करो या मरोच्या मुकाबल्यामध्ये जाणला जातो मोठमोठे फटके मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. एलिव्हेशन कुठेतरी बसलाय. पुन्हा एकदा कॅचची संधी, उलटा धावतोय मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये रिकामा जागा भरा चेंडू सांगतोय आणि 1 धाव. आतापर्यंत पाहिले तर अमर गायकवाडच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यानंतर एकही मोठा फटका या मॅचमध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे.
मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील जरूर. आज संपूर्ण दिवसामध्ये घुटना टेक तमाशा देख असा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला अमर गायकवाडने. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसासाठी आपण आवाज ऐकणार आहात आकाशजी कारंडे सर, त्याचबरोबर मी स्वतः दत्ता धोंडे डी डी, त्याचबरोबर किरण मस्कर सर आणि आशिषजी चोरगे हे आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकणार आहात. सुरेख असा फटका कवचच्या डोक्यावरून चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषा पार, चौकार, मिळतील धावा 4. नक्कीच आपण जर पाहिलं तर लॉंगॉनवरून विशाल चोरगे सांगतायत की आपल्याला एक चेंडू काढायचा आहे. गोलंदाजापर्यंत आम्ही त्यांचा संदेश पोहोचवू. दादा एक चेंडू काढायचा असा संदेश आपला पोहोचवलाय आपला आयकॉन खेळाडू विशाल चोरगे, वाईचा विराट कोहली म्हणून त्याची ओळख. अल्टीपल्टी चेंडू सीमारेषेपार कल्टी करण्याचा प्रयत्न जरूर होता. सरळ धावेने बॅटने रन येत आहेत तर उलटी बॅट करायची गरज काय आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे किरण पंचे सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत 14 धावा. अप्रतिम असं षटक हाताळलं करो या मरोचा महामुकाबला. या सामन्यामध्ये पाहिलं तर तब्बल 75 ते 76 धावा कराव्या लागतील, कारण समोरील संघ देखील पाहिलं ना तर अप्रतिम असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे पाहिलं आपण तर विशाल चोरगे, जगन्नाथ मांढरे, शरद कोंडाळकर असे अनेक मातब्बर फलंदाज त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत शिंदे, विशाल चोरगे, राजेश घाडगे, सतीश डेटे, जगन्नाथ मांढरे, संदेश, त्यानंतर अक्षय चोरड असे अनेक फलंदाज नंबर 7 पर्यंत त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सन स्पोर्ट्स. ऑक्शनच्या टेबलवर ज्यावेळेस बसला होता ना आपला विशाल दादा, त्यावेळेस एक एक हिरे शोधून शोधून त्याने काढलं आणि एक फुलांचा हार जसा एका धाग्यामध्ये विणतो तशी आपली टीम विणली आहे. आणि गोलंदाजी मार्कवर अतुल चव्हाण, पाटण तालुका एकवाडी एक संघातील आपली मत्रेवाडी या संघाचा कोहिनूर हिरा. त्याची संधी आहे. विशाल चोरगे ट्राय जरूर करतील, मात्र त्याच्या हाताला दस्तकवर मस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार, मिळतील धावा 6-6-6. आणि शिवादादांचं बद्दल बोलायचं झालं तर काही देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो, नक्कीच सर्वांची वेळ येते आणि शिवादादांना देखील आज सर्व कमिटी आज वेळ देतील अशी अपेक्षा करूयात. एकटा माणूस आपण जर पाहिलं तर त्यांच्या मागे संपूर्ण खंबीरपणे साथ त्यांच्या समर्थकांची आणि कमिटीची आज पाहायला मिळते. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आपण पाहता अनुभवताय. शिव द बॉस, युनिव्हर्सल बॉस, नियोजनाचा बादशाह म्हणून ओळख असलेले आमचे शिवादादा. आज पाहिलं ना तर शिवादादांच्या चिरंजीवाचा देखील बड्डे आहे, मात्र तो बड्डेचं सेलिब्रेशन न करता क्रिकेटला वेळ दिला आज शिवदादांनी. माझ्या तालुक्यातील पोरांना, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील मुलांना कसं खेळता येईल यावर फोकस केलं शिवदादाने आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला सर्वस्व दिलं आहे. फुलटा चेंडू होता आणि पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. अतुल चव्हाणने आतापर्यंत नियंत्रित अशी गोलंदाजी केली होती, मात्र समोर वेल फिनिशर बर्थडे बॉय सतीश बबन सनस, एक मोठं नाव. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. अप्रतिम असा चेंडू, मात्र पुन्हा एकदा शिवराज सरांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल.
आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर या 2 दिवसामध्ये आपण पंचांच्या भूमिकेत पाहत होता शशी साटम सर, रुपेश सावंत सर आणि शिवराज वैती सर. मात्र आज आपण पाहिलं तर शशी साटम सरांना वेळ नाही आहे, म्हणून आज आपण पाहतोय शशांक बर्वे सर पंचांच्या भूमिकेत. शशी सरांची जागा भरून काढण्यासाठी आज शशांक बर्वे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे रुपेश सर पाहिलं तर अप्रतिम अशी पंचगिरी त्यांची पाहायला मिळते. अनुभव असलेले आमचे शिवराम वैती सर. तंतोतंत निर्णय, कटाक्ष निर्णयावर ठाम राहणं आणि वयवर्ष पाहिलं तर 70+ असं वयवर्ष त्यांचं पाहायला मिळतं. तरी देखील एक काळ होता रिव्हर्सचा बादशाह म्हणून शिवराम वैती सरांना ओळखलं जात होतं. अप्रतिम अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून व्हायची. त्यांचा काळ त्यांनी गाजवलेले असे पंच आमचे पाहिलं तर शिवराम वैती सर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. षटक समाप्त झालंय. थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. आपण जर विचार केला तर चला वेळ जास्त प्रमाणात घेऊ नका. आमच्या घड्याळामध्ये टायमर सेट आहे. आम्ही जर पंचांना सांगितलं टायमरच्या वर टीम गेली तर पंच एक खेळाडू नक्कीच 38 सर्कलच्या आतमध्ये घेतील. टायमामध्ये मॅच चालू आहेत. याचा ड्रिंक्स ब्रेक आहे. जरा पाणी पुरवा फलंदाजाला. चला टायमर स्टॉप केलेला. आम्ही पुन्हा एकदा टायमर चालू करतोय. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला दिला होता. ड्रिंक्स ब्रेक झालाय. थंड पाणी. यस, त्याचबरोबर अखंड वाईचे अमोल सावंत सर यांचं देखील एक लेजंड खेळाडू आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात सरस स्वागत. त्याचबरोबर अर्णव आणि अथर्व स्पोर्ट्स या संघाचे संघमालक अजितजी वरे सर यांचं देखील आगमन झालंय. अर्णव अभय स्पोर्ट्स यांचा देखील आगमन झालंय. अजितजी वरे सर त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूयात सरस स्वागत. अपडबार पद्धतीचा चेंडूला दिलाय. भिरकावला जरूर. खेळाडू तैनात होता. एक्स्ट्रा कव्हर्सला अप्रतिम असा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. संपलाय अमरचा खेळ. आता कोणता नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. बापू विशाल आणि बापू नावाने फेमस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर त्याचा ऑफसाईडला जो झोन आहे, ऑन साईडला जो झोन आहे ऑन साईडचा तो स्ट्रॉंग आहे असं विशालने गोलंदाजाला सांगितलं. मात्र गोलंदाज चतुर चालाक शशांक बर्वे सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अप्रतिम अशी पंचांची भूमिका. सुरेख असा फटका बापूच्या बॅटमधून आला काय.
अप्रतिम असा फटका. बापू आला काय, बापूने पाहिलं काय आणि बापूने दिलाय भिरकावून काय. अप्रतिम असा षटकार. ना भय ना भीती, ओनली छत्रपती. छत्रपतींचा छावा आणि षटकाराला भावा. काय अप्रतिम असा षटकार पाहायला मिळतोय बापू याच्या बॅटमधून. हॅलो चेक. दिनकर शेठ शेवाळे साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संत बाळूमामा वारियर संघाचे संघ मालक आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. सर आपण जर पाहिलं तर दिनकर शेठ शेवाळे सर कधी आपली मॅच चालू असेल त्यांच्या संघाची त्यावेळेस कधीही व्यासपीठावर नसतात. आपल्या संघासोबत नेहमी असतात आणि मॅचचा आनंद घेत असतात. आणि आता देखील आपण जर पाहिलं तर दिनकर शेठ शेवाळे आमच्या कॅमेरामॅनच्या बरोबर खाली उभं राहून या त्यांची मॅच चालू आहे त्यांच्या संघाची, त्या मॅचचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे आपण जर पाहिलं तर संघ मालकाचं प्रेम. जिथे जिथे मोठमोठ्या लीग होतात तिथे तिथे मात्र त्यांचा संघ संत बाळूमामा वॉरियर्स या संघा नावाने खेळताना पाहायला मिळतो. आणि या संघामध्ये आपण जर विचार केला तर रोहित पाटील हे देखील या संघाचे ओनर आहेत. या संघाचा विचार केला आपण रोहित पाटील, दत्तात्रय वगैरे सर, सुभाष धनावडे आणि बाळासो कुराडे सर हे या संघाचे संघ मालक आहेत. संत बाळूमामा वॉरियर्स सातारा प्रीमियर लीगमध्ये संघ खेळला, तिथे देखील विजयी ठरला. अनेक मोठमोठ्या लीग खेळला, तिथे मात्र हा संघ इनसाइड एट आणि खेळाडू मात्र होतोय बाद. आता मात्र पाटणचा बाहुबली सनी कंक येईल का मैदानात? प्रतीक्षा आहे खेळाडूंना, पाटणच्या प्रेक्षकांना की आमचा सनी कधी येईल मैदानात, आमचा बाहुबली कधी येईल मैदानात. आणि मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय सनी कंक, पाटणचा एक हार्ड हिटर फलंदाज, पाटणचा बाहुबली सनी कंक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सनी कंक हा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत होता. जिथे संघाला गरज तिथे मी उभा, तिथे मी हात वर करणार असं सनी कंक सांगतो. आणि सनी कंकची तीच खासियत आहे. संघाची धावसंख्या 41 धावांवर स्थिरावली आहे. अजून देखील पाहिलं तर एक षटक शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. फक्त भीमरसाठी आपल्याला रिव्ह्यू आहे, व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. भीमरसाठी फक्त रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा सनी आला काय, सनीने बघितलं काय आणि सनी परत शून्याचा चष्मा घालून परतला काय. सनीची बॅटिंग पाहण्यासाठी आज संपूर्ण पाटणकर आपल्याला पाहायला मिळत होते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणता येईल, सनीची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू येईल. 4 षटकाची समाप्ती झाली आहे आणि आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या फक्त 42 वर स्थिरावली आहे. येणारे 6 चेंडूमध्ये कमसे कम 20 धावा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा तर. कारण करो या मरोचा मुकाबला, डू ऑर डायचा मुकाबला. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 32 शिराळा तालुक्यातील मानेवाडी गावचा सितारा सचिन माने मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शांत संयमी खेळाडू सचिन माने आहे, मात्र स्ट्रायकिंग एंडला सचिन बबन सनस आणि वेल फिनिशर का म्हणतात याचं उत्तम उदाहरण द्यावं लागेल सचिन माने आणि सतीश बबन सनस याला. मात्र गोलंदाजी मार्कावर आपण जर पाहिलं तर जावळीचा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख निलेश बिलारे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला वेल फिनिशर सतीश बबन सनस. बर्थडे बॉय, आज बर्थडे धमाका करावा लागेल. या संघाला जर सुस्थितीमध्ये न्यायचं ना तर मोठे फटके आपल्याला फिनिशरची भूमिका का दिली जाते हे सतीश सांगतील. अंपायर काहीतरी डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळते सतीश सनस याच्या सोबत.
शेवटचं षटक पाहिलं तर जावळी एक्सप्रेस निलेश भिलारी आपल्याला पाहायला मिळतात. येस, आपण कॉल देऊयात ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी आणि स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जसं हे षटक संपेल आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. आपण साखळी सामन्यातील शेवटचा सामना पाहणार आहोत. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थ AP. आपण पाहूया काय घडतंय. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढून पुढे जाते 45 या आकड्यावर. सचिन माने बॅक टू द डगआउट. 43 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43. नवीन फलंदाज अजय पाटील रबाडा मैदानाच्या आतमध्ये. अजय पाटील फक्त रनरच्या भूमिकेत येईल. 5च्या 5 चेंडू सतीश सनस खेळणार हे तर कन्फर्म आहे. मात्र अजयला जर चेंडू भेटला अजय बाहेर घालवणार. 32 शिराळ्यातील गुडेगाव आणि गुडेगावचा हा सितारा अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये रबाडा या नावाने फेमस. उलटा चेंडू पायावर होता, त्याला पाठवलाय ऑन साईडच्या दिशेने. सीमा रेषे पार चौकार. मिळतील धावा 4. शिवराम वैती सरांचा इशारा. इट्स अ चौकार. आपण पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं ना, शिवराम वैती सर अप्रतिम असे लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय. अनेक वर्ष आपला काळ गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून खेळून. मात्र आज पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबर रुपेश सर असेल यांनी देखील त्यांच्या काळामध्ये अनेक क्रिकेट खेळलंय आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. आणि अजून देखील क्रिकेट खेळताना आपण शशांक बर्वे सरांना अजून देखील आपण क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. अप्रतिम असा वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर घनसोलीमध्ये ज्या वेळेस आम्हाला डेकोरेटराची गरज असते त्या वेळेस अमितजी कासुर्डे सर यांचं डेकोरेशन आपल्याला मंडप असो, साऊंड सिस्टम असो, त्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जगन्नाथ मांढरे होता त्या ठिकाणी लॉंग ऑफला. त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. किरण सर म्हटलं होतं ना की सतीश सनस सर्व बॉल खेळणार. शेवटची ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्यामध्ये सतीश सनस सांगणार नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समनला तुला फक्त पळायचं आहे. आणि तेच करताना पाहायला मिळतात. त्यांच्या साथ पण चांगली देत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅट्समन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 या धावसंख्येवर. उर्वरित अजून चेंडू असतील शिल्लक, ते म्हणजे 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार येतील का आणि संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाईल का सतीश सनस, पाहावं लागेल. मात्र समोर कडवं आव्हान असेल जावळी एक्सप्रेस निलेश भिलारेचा. चला स्पीडअप ठेवायचा आहे. थांबवलंय. आता मात्र शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 53 धावा. एखादा मोठा षटकार आला तर संघाची धावसंख्या 60च्या आसपास जाईल. दुःख आला तर 55च्या आसपास जाईल. काय होईल 53 धावसंख्येवर आतापर्यंत झालेला पाहायला मिळतात. दुःख येईल, सिंगल येईल, चौकार येईल, षटकार येईल. टार्गेट सेट चेंडू. अप्रतिम असा चेंडू, बॅटची इनसाइड एज आणि एकच धाव. संघाची धावसंख्या 54 आणि 55चं धावसंख्याचं लक्ष असेल. करो या मरो अशी मॅच. येस, चला आपण जाऊयात पुढील मॅचचा टॉस आकाश सरांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात. आकाश सर जोडले जातील टॉससाठी. ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी विपक्ष स्वामी समर्थ AP दोन्ही संघाच्या संघनायक या कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील. टॉस का बॉस या मंचावर आकाश कारंडे सर जोडले जाईल. तिथे टॉस होईल. एका बाजूला स्वामी समर्थ AP तर दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं लगेच आपण व्यासपीठावर. टॉस केला जाईल आणि करो या मोरोच्या मुकाबल्यामध्ये टार्गेट सेट केलं 54 धावेचं आणि 55 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजेच सन स्पोर्ट्स या संघासमोर. हॅलो चेक. अखंडबाई लेजंड क्रिकेटर अमोल दादा सावंत यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय.
चला टॉस आपण इथे घेऊयात. ग्लोरियस स्पोर्ट्स वाई विपक्ष स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स अशी मॅच आहे. त्या मॅचचा करूयात आपण टॉस. या कॅप्टन या ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी. कॅप्टन या लगेच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात गणेश दादा कदम. मॅन ऑफ द मॅच स्वामी समर्थ AP स्पोर्ट्सचे खेळाडू. बॅटिंग बॉलिंग दोन्ही फॉर्मॅटमध्ये अफलातून खेळ सादर करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना इथे दिला जातोय. अखंड वाई लेजंड क्रिकेटर अमोलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा किताब. अनेक वर्ष वाई तालुक्यासाठी क्रिकेट खेळत असताना चांगल्या चांगल्या मैदानावरती अमोलदादा सावंत यांनी वाई तालुक्याचं नाव पुढे घेऊन गेलेत. सामनावीर गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आपल्याला दिले गेले समाजसेवक आहेत. रोख रक्कम 500 रुपये. क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय गणेशदादा कदम यांना दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यस चला सन स्पोर्ट्स आपले फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे तर कारण क्षेत्ररक्षण सजलंय. आपण लगेचच आपले बॅट्समन आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. 55 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे डिफेंड करतील संत बाळूमामा वॉरियर्स. हा संघ कशा प्रकारे डिफेंड करेल हे लक्ष पाहावं लागेल. अप्रतिम अशी मॅच आपल्या भेटीला आली आहे. जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हरणार तो 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार. काय घडेल, कोणता संघ असेल पुढे जाणारा संघ. एका बाजूला आपण पाहिलं तर सन स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स. हा संघ आपण जर विचार केला तर जिथे जिथे खेळतो तिथे तिथे मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा हा संघ आपण पाहतो तो म्हणजेच संत बाळूमामा वॉरियर्स. आणि आज पाहिलं आपण तर रविवारचा दिवस आणि बाळूमामांचा दिवस. आज बाळूमामांचा दिवस संत बाळूमामा वॉरियर्स संघाला लकी ठरेल का की समोर आहे सतीश सनसचं कडवं आव्हान, विशाल चोरगेचं कडवं आव्हान असेल सतीश समोर. काय घडेल. दोन खेळाडू अनेक वर्ष एकत्र खेळले मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. आपण जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 54 धावा. 55 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सन स्पोर्ट्स. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय कॅप्टन 26 अतुल भालेकर. इस टॉसची माहिती काय आहे आकाश सर? आकाश कारंडे सर आपल्याला विनंती असेल टॉसची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. लेट्स प्ले. पहिला चेंडू अतुल भालेकर. कॅचची संधी आहे. काय घडेल. खेळाडू दोन धावतायत पळतायत आणि दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू होता धरणीला दान. संधी निर्माण केली होती पहिल्या चेंडूवर. फलंदाज मात्र बाद झाला असता तो म्हणजेच सुशांत शिंदे. आयकॉन आणि चॉईसची ही जोडी आपण पाहतोय. विशाल चोरगे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय.
वाई तालुक्याचा विराट कोहली म्हणून त्याची ओळख आहे. आज संडेचा दिवस म्हटलं ना तर आपल्या गावच्या टुर्नामेंट खेळत पश्चिम महाराष्ट्राची लीग खेळताना पाहायला मिळतात. अप्रतिम असा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता विशाल चोरगे याने, मात्र चेंडू काटा बदलला, टप्पा पडला, काटा बदलला आणि डॉट डिलिव्हरीची झाली. सांगता मॅचमध्ये राहा, मॅचमध्ये राहा. सतीश सगळ्यांना सांगतोय मॅचमध्ये राहा. मॅच आहे, मॅच बनणार, मॅच हसणार, मॅच फसणार, त्यामुळे मॅचमध्ये राहावा असं सगळ्यांना सांगतोय सतीश सनस. बॉडी लँग्वेज पहा प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करताना. प्रत्येक खेळाडू 55 धाव्यांची गरज असताना सुरेख असा फटका पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेपार चौकार. या आधी देखील हा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता विशाल चोरगे याने. अतुल चतुर चालाक असा गोलंदाज अतुल भालेकर. वन साइड जिवाळा पाटण तालुक्यातील त्याचा वय 1-11 खेळत असताना संघ अनेक छोट्या मोठ्या खेळाडूंना एकत्र घेऊन तो संघ उभारला आणि तो संघ आज पाहिलं तर पाटण तालुका एक ग्रामपंचायतमध्ये 1 नंबरचा टॉपचा संघ बनवलाय. संधी आहे, संधी आहे, संधीचं सोनं होईल का? आणि यस, आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत, कारण त्यांना देखील माहिती आहे की करो या मरोचा मुकाबला आहे, डू ऑर डायचा मुकाबला आहे. एकदा संधी गेली, गेलेली वेळ तोंडातून निघून गेलेला शब्द आणि गेलेली वेळ हातातून निघालेली वाळू कधी परत घेता येत नाही. तसंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. गेलेली संधी परत कधी घेता येत नाहीये. तर मॅच सुरुवात ठेवायची. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश डेटे. जगन्नाथ मांढरे आहे फलंदाज, मात्र सतीश डेटेवर विश्वास ठेवलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण केली. टॉप एज चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये धन 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 करत आपल्या पश्चिम महाराष्ट्रच्या बोर्डला जाऊन धडकतोय आणि चेंडू मिळतील धावा 4-4-4 चौकार. रेड बॉलचा इशारा येतोय. अतुल भालेकर अप्रतिम असा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे तोपर्यंत चित्याची चपळाई हरणाची गती 2 धावा तोपर्यंत बघता बघता पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर संघाचे धावजाण त्या डबल डिजिट 11 धावसंख्येवर. 11ची सरासरी पाहिजे आणि 11 धावा आल्यात पहिल्या ओव्हरला. 11 55 म्हणजे 11चा रन रेट सरासरी राखायची आहे आणि पहिल्या ओव्हरला 11 आल्यात. आता काय घडेल? दुसरी ओव्हर घेऊन कोण येईल? सचिन येईल का गोलंदाजी मार्कवर? पाहावं लागेल. संत बाळूमामा कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देतील? सचिन येईल का? हो यस, गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्याला पाहायला मिळतो आहे.
अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुरेख असा फटका. आव न देखत आव फलंदाज खाऊन गेलाय भाव. अप्रतिम असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. आपण पाहिलं तर 11च्या सरासरी राखायची आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरला एक षटकार आला मारणं गरजेचं आहे आणि एक आलाय. 11ची सरासरी राखायची आहे. सचिन आहे, कमबॅक करेल. सचिनकडे ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. सचिन मारू शकतो, गोलंदाजीमधून डॉट डिलिव्हरी काढू शकतो. मात्र हाफ टॅकर टायमिंग प्रॉपर ऑन साईडला दिला भिरकावून. चेंडू सीमारेषे पार. मागचे पाडे 55, 6-1-6, 6-2-12 असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करेल का? अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुशांत शिंदे, चॉईस खेळाडू सन स्पोर्ट्स या संघाचा. कमबॅक केलाय जरूर. म्हटलं होतं ना, सचिनकडे ताकद आहे, क्षमता आहे, बोटावर फिंगर रोल करण्याची ताकद आहे, क्षमता आहे. डॉट डिलिव्हरी काढू शकतो. जरूर 2 षटकार आले, त्यानंतर कमबॅक केलाय. समोर पाहिलं तर सुशांत शिंदे, दाद्या या नावाने फेमस असलेला एक गाव 11च्या क्रिकेटमध्ये. अखंड वाई विभागातून परिसरातून हा बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. सुशांत शिंदे, दाद्या. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एकोणतीस धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा. त्याची संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. 1-2 अतुल भालेकर यांच्याकडून चुकी झाली आहे. अशा मॅचला, क्रुशल मॅचला अशा चुका होणं किती महागात पडू शकतं. मॅच सोडली की काय असं म्हणायला हरकत नाही आहे. इझी कॅच, लॉलीपॉप झेल ज्याला म्हटलं जातं, ती कॅच अशा खेळाडूंकडून सुटणं, अतुल सारख्या खेळाडूकडून सुटणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे. बॅकअप आला होता, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कॅच छोडा, बॉलर का दिल तोडा. अप्रतिम अशी फलंदाजी. सुशांत शिंदे, दाद्या या नावाने फेमस आहे. पश्चिम वाई या विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. कुठेतरी महागडे षटक म्हणायला हरकत नाही आहे. या ओव्हरमध्ये तब्बल पाहिलं तर 4 षटकार. इंटरनॅशनल ISD नंबर 660666 असं फोनचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा तब्बल या ओव्हरमध्ये खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. आता आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. 18 चेंडू 20 ची गरज. 18-20चं समीकरण. आता आयकॉन खेळाडू पृथ्वीराज यादव येईल का गोलंदाजीला, की दुसरा कोणता गोलंदाज येईल? कानमंत्र दिलाय, विशाल आलाय गोलंदाजी मार्कवर.
विशालला कानमंत्र दिला. 18 चेंडू 20 ची गरज आहे. अजून देखील मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. गोलंदाजी सतीक मारा, तिखट मारा करावा लागेल. कुठेतरी संत बाळूमामा वॉरियर्स या संघाने मॅच सोडली की काय. संधी तर आहे. एक धाव अजून देखील मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आपण मॅच कुठे जाईल सांगता येत नाही. काल जर आपण पाहिलं तर कराड फायटर्स आणि अर्णव अभय स्पोर्ट्सची मॅच आपण पाहिली. अप्रतिम ती मॅच, शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली आणि टाय झाली. अप्रतिम असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हेच जे संघ क्वालिफाय झालेत पहिल्या दिवसातून आपण पाहिलं तर सिद्धिनायक रणवीर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर चौनेश्वर 11 हा संघ क्वालिफाईड झाला. दुसऱ्या दिवसामधून आपण विचार केला तर अर्णव अभय स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झाला आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर कराड फायटर्स हा संघ क्वालिफाय झाला. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल येणारे चेंडू सांगून जातील. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा, 55 धावांचा पाठलाग करत असताना 49 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 6 ची गरज, 12-6चं समीकरण. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अजय पाटील रबाडा याला गोलंदाजी मार्कवरसाठी प्राचारण केलंय. येस आपण कॉल देऊयात. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स आपण तयार राहायचं, आपण यायचं आहे. त्याचबरोबर मैत्री ग्रुप, त्याचबरोबर आपण पाहिलं तर चौनेश्वर 11 आपण यायचं आहे. कॅप्टन आपण यायचं आहे. अर्णव अभय स्पोर्ट्स आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे आणि कराड फायटर्स आपण आपला कॅप्टन्स पाठवायचा आहे. यानंतर काय केलं जाईल आयोजक आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तरी आपण ज्या टीम क्वालिफाय झाल्या त्या टीमने क्वालिफाय टीम आपण तयार राहायचं आहे. कुठे घेऊन चाललाय?
आपण जर पाहिलं तर आता स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज वाई विभागातील सोमेश्वरवाडी गावचा सितारा जगन्नाथ मांढरे. तर गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय 32 शिराळ्यातील गुढे पाचगणी संघाचा गुढे संघाचा सितारा अजय पाटील रबाडा. आशिष सर चेंडू पुरवा. आज स्क्रीनवर आपण पाहू शकता आशिषजी चोरगे सर आपल्याला आयोजकांच्या भूमिकेत देखील पाहायला मिळत आहेत. हायाभुसा घेऊन मैदानाच्या आतमध्ये चौफेर फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आशिषजी चोरगे सर. निंजा झेडेक्स टेनर आमचे कॅमेरामॅन सांगतात आशिष सर निंजा झेडेक्स 10X घेऊन फिरतायत. टीव्ही स्क्रीनवर त्यांना दाखवलं तर पुन्हा एकदा सचिन माने या माने सचिन माने अप्रतिम असा झेल. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आशिषजी चोरगे सरांना हायाभुसा घेऊन मैदानाच्या आतमधून फेरफटका मारताना पाहायला मिळते. गॉगल डोळ्यावर गॉगल स्टाईल कडक दिसतो बडक बेधडक आशिष चोरगे सर. 9 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. चला थोडस धावत या. यस शिवदादा बॉस या पुढील आपल्या सामन्यांचं काय चित्र असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आपल्याला विनंती करतो. शिवदादा बॉस कमिटी शिवदादा बॉस आणि संपूर्ण कमिटी या पुढे काय नियम असेल काय घडले जातील इथून पुढे मॅच कशा खेळवल्या जातील आमच्यापर्यंत पोहोचवा. सिद्धेश्वर श्री चौनेश्वर 11 संघ आपण यायचं आहे. श्री सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स आपण यायचं आहे. आपला कॅप्टन पाठवायचा गणेशदादा शिंदे आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर अर्णवभाई स्पोर्ट्स आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. कराड फायटर्स आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. 1 धावेची गरज आहे. आणि सन स्पोर्ट्स क्वालिफाय होईल का 1 धाव्यांची गरज आहे. आणि काय घडेल अजून देखील मॅच मध्ये आहे रंगत. 1 धाव अजून देखील पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही लढणार आम्ही भिडणार असं सांगतायत संत बाळूमामा 11 वॉरियर्स संघ. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू 7 धावा देखील निघताना आपण पाहिलेत. 1 चेंडू 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट ते देखील पाहिलं आपण. 6 चेंडूमध्ये 1 धाव न होणं देखील आपण पाहिलंय. अप्रतिम असा क्षेत्ररक्षण आणि मॅच मात्र या ठिकाणी फिनिश केली आहे. सन स्पोर्ट्स ठरतोय क्वालिफाय होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ. पहिला संघ ठरलाय तो म्हणजेच स्वामी समर्थ AP हा संघ क्वालिफाय ठरणारा पहिला संघ होता 3ऱ्या गटातून. येस चला 6 संघ आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुशांत शिंदे 31 धावा 2 गडी बाद केले असा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सुशांत शिंदे मॅन फ्रॉम पश्चिम वाई. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ